महाराष्ट्र सरकारकडनं केंद्र सरकारला याबाबत काही कागदपत्राचा व्यवहार सुरू झाला का? सीबीआय चौकशीची स्टेटस काय आहे? याच्या आधीच जेव्हा ही दुर्दैवी घटना घडली तेव्हाच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी BCCI कडे याची संपूर्ण चौकशी करून अहवाल देण्याची विनंती केलेली आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर चौकशीने अहवाल त्या ठिकाणी समोर. भाऊ, आरटीच्या नियमामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे. 1 किलोमीटरचा असेल किंवा इतरही नियम असेल, सामान्य नागरिक यापासून नाराज आहेत. कारण जो याचा मूळ उद्देश होता की गरीब विद्यार्थ्यांना मोठं शैक्षणिक करावं, त्याला बदल देणारा हा निर्णय आहे. याचा राज्य सरकार फेरविचार करणार. आरटीचा उद्देश हा समाजातल्या सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळवून देण्याचा त्या ठिकाणी होता. परंतु या आरटीएच्या नियमातल्या काही लूपहॉल पाहून काही जे याला इलिजिबल नसलेले विद्यार्थी देखील त्या ठिकाणी प्रवेश घेत आहेत का अशी तक्रारी काही शाळेंच्या मार्फत त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या होत्या. त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा फायदा संबंधित शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांना आणि गरजू विद्यार्थ्यांना होण्याकरता आवश्यक ते बदल त्या ठिकाणी करण्यात. मुंबईमध्ये रात्रीला बरेचसे अवैध डान्सबार जे चालतात, त्यामुळे त्यामध्ये अवैध धंदे सुद्धा जे आहेत ते सुरू असलेलं सर्रासपणे दिसून आले. त्यामुळे कारवाईची मागणी केली जाते. असे कुठेही त्या ठिकाणी व्यवहार सुरू नाही आहे. जर का स्पेसिफिक कुठली तक्रार मिळाली तर निश्चितपणे त्याच्यावर कार्यवाही करणार. खासदार शाहू महाराज म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी आपलं काम करायचं ठरवलं असेल, मात्र ब्रिटिशांच्या विरोधात लढत असताना ब्रिटिशांना कोणी कोणी मदत केली ही पाहण्याची गरज आहे. एकूणच त्यांनी या पद्धतीने जे बोललेले आहे त्यावरून कुठेतरी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे त्यांना आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा पद्धती आपल्या महाराष्ट्रातल्या आराध्य दैवताचं किंवा लाखो करोडो लोकांचे अनुयायी असले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना टिपू सुलतान सारख्या व्यक्तीसोबत करणे हे कदापि या राज्यातला या देशातला नागरिक सहन करणार नाही. अशी पद्धतीची तुलना कोणीही त्या ठिकाणी करू नये. 5 मिनिटं 44 विद्यार्थी जे आहेत ते वर्धा जिल्ह्यातले बालवैदिक त्याचा सत्कार आहे. काही उपक्रम होता आणि महाराष्ट्र स्तरावर असा उपक्रम राबवण्याचा राज्य सरकारचा मानस आहे ते. आपल्या राज्यामध्ये मागच्या अनेक वर्षापासून तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर बाल वैज्ञानिक स्पर्धा ही होत असते. त्या ठिकाणी प्रदर्शन होत असते. त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये अजून आवड निर्माण झाली पाहिजे, त्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. याच्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपण मुख्यमंत्री विज्ञान वारी योजना ही एक योजना त्या ठिकाणी सादर केली होती, ज्या माध्यमातून जिल्हा स्तरावरच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी इस्रो या बेंगलोरतल्या विज्ञान केंद्राला भेट द्यावी. त्याच पद्धतीनं राज्यातले जे चांगले विद्यार्थी राहतील राज्य स्तरावरचे त्यांना नासा अमेरिकेला ह्या विज्ञान केंद्राला भेट देण्याची योजना तयार करण्यात आली होती. या संदर्भात आपण वर्धा जिल्ह्यात याची सुरुवात केलेली आहे. मागच्या 16 तारखेला हे विद्यार्थी बेंगलोरला इस्रो ह्या विज्ञान केंद्राला भेट देऊन आले. आज ते या ठिकाणी परत येत आहेत. त्यांचं आपण स्वागत करणार आहेत आणि भविष्यात देखील या पद्धतीनं विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये अजून रुची वाढविण्याकरिता त्यांना ऊर्जा प्रोत्साहन देण्याकरिता अशा पद्धतीची उपक्रम राबवण्यात येईल. भाऊ, हे सांगा, 4 विद्यार्थी जे आहेत 4 किंवा 5 नासाला पाठवले जाणार आहे. नाविन्यपूर्ण मधून डिप्युटेशन तुम्ही या संदर्भामध्ये 50-57 लाख रुपये खर्च झाले आणि नासासाठी कोण पैसे देणार आहेत ते विद्यार्थी क्या जाणार आहेत? तालुका स्तरावरचे आणि जिल्हा स्तरावरचे विद्यार्थी हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठविण्यात यावं व राज्य स्तरावरचे जे 4-6 न पाठविता आमची मागणी आहे की जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळावी. किमान 40 ते 50 विद्यार्थी हे राज्यस्तरीय योजनेतून त्या ठिकाणी नासाला जाणार आहेत. हो, राजकीय प्रश्न सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या. त्यात फक्त 35 सह्या आहेत. इतरांना अध्यक्ष नको का अशी शंका रोहित पवार यांनी उपस्थित केली. हा सर्वस्वी प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे नेते पदाधिकारी यांचा आहे. त्याच्यामुळे ते सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकत्रित बसून निर्णय घेतात. आरोपीला अजूनपर्यंत अटक झाली नाही. आपण तिथले पालिक मंत्री आहेत, कारण की या संदर्भात अनेक दिवसापासून कारवाई सुरू, मात्र आरोपीला अजूनपर्यंत अटक झाली नाही. नाही, त्या ठिकाणी शोध सुरू आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तिथलं पोलीस प्रशासन लवकरात लवकर. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ATF ची कारवाई सुरू आहे. काल मध्ये पाहायला मिळाला. आणखी काही वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. काय माहिती या संदर्भात? राज्यातल्या गुप्तचर संस्थांना जेव्हा काही माहिती मिळते किंवा टीप मिळते त्या संदर्भात ते पहिले उच्च न्यायालयामध्ये त्याची माहिती देत असतात, त्यांना माहिती देतात आणि मग त्या पद्धतीची कार्यवाही करतात आणि केलेल्या कारवाईचा अहवाल देखील त्या ठिकाणी ते न्यायालयामध्ये देत असतात. सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण खेळातले सगळे तरुण होते आणि त्यांना कुठेतरी ब्रेन वॉशिंग केलं जात होतं, जोडलं गेलं होतं आणि महिन्यांपासून जोडल्या गेल्याची माहिती.
फुटबॉलच्या माध्यमातून ह्या संदर्भात जे काही खेळण्यातले तरुण असो किंवा अजून काही नागरिक असो, अजून काही लोक असो की ह्या पद्धतीचं काम करतात, तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतात. फुटबॉल क्लब के माध्यम से उच्च शिक्षित जो युवक थे उनका ब्रेन वॉश हो रहा था। नहीं, धीरे धीरे अपने समाज में ऐसे युवक को भड़काने का काम कुछ संगठनाएं करती है, उन पे कार्रवाई करने के लिए ये कदम पुलिस प्रशासन ने उठाया. भाऊ, काल इम्तियाज जलील यांनी मोहन भागवतांची तुलना जी आहे ती कसाब सोबत केलेली आहे, कशा अर्थानं भागवत इम्तियाज जलील बद्दल बोलण्यामध्ये त्या ठिकाणी मला असं वाटतं की ह्या पद्धतीनं वक्तव्य न केलं बरं. भाऊ, वरोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेती तस्करी केली जाते, तुम्ही गृहराज्यमंत्री आहे, या तस्करीवर काही कारवाई करणार आहे? चंद्रपूर जिल्ह्यातला वाळू उत्खननाबद्दल त्या ठिकाणी राज्य सरकारनं विहित अशी नियमावली तयार करून देण्यात आलेली आहे. जर का ह्या नियमावलीचं कुठं उल्लंघन होत असेल आणि त्या ठिकाणच्या तक्रारी जर का आमच्याकडे प्राप्त झाल्या तर निश्चितपणे महसूल विभागाच्या सोबत आमचं पोलीस प्रशासन विभाग देखील कारवाई करेल. भाऊ एक प्रश्न असा आहे, 8,500 शाळा या महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक दर्जा आहे, त्यापैकी 5% शाळा सोडल्या तर बहुतेक शाळा या आरटीई मधून एक्झेम्पशन साठी किंवा इतर फायदे मिळवण्यासाठी अल्पसंख्याक दर्जा मिळवतात. साधं उदाहरण पाहिलं आपण, या संदर्भात गुन्हे वगैरे दाखल केले होणार ज्यांनी एकाच दिवशी 75 शाळांना परवानगी मिळवली, अजितदादा गेल्याच्या काही तासानंतर त्यांच्या गुन्हे दाखल होणार आहे का? कुठपर्यंत प्रकरण आलं? नाही, या संदर्भात आताच अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष त्यांनी देखील तक्रार केलेली आहे. या संदर्भात सखोल चौकशी करून ह्या पद्धतीचा फायदा उचलण्याकरता जर का काही संस्था काम करत असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतात. गेल्या काही वर्षात ज्या शाळांनी असा दर्जा घेतलेला आहे त्यांची तुम्ही चौकशी करणार आहात का? जर का हा दर्जा प्राप्त करून त्याच्या चुकीचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून, त्या शाळांच्या माध्यमातून होत असेल आणि ही बाब जर का समोर आली तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल. सेंट जेवियर्स, रॅन इंटरनॅशनल आणि पोद्दार इंटरनॅशनल अशा शेकडो कोटीचे व्यवहार करणाऱ्या वर्षभरात शिक्षणातून धंदा मांडलेला सगळा, त्या सगळ्या किती मोठ्या ब्रँड असून चौकशी होणार नाही? नाही, अनेक ठिकाणी अनेक संस्था ह्या चांगलं देखील काम करत असतात, परंतु जर का काही चुकीचं काम ह्या संस्थांच्या माध्यमातून होत असेल तर त्यांच्यावर देखील किती कुठली मोठी संस्था असो त्यांच्यावर कारवाई करण्यात. सर, एक रॅकेटच आहे मंत्रालयामध्ये, काही पैसे घेऊन अशा पद्धतीने हा दर्जा दिला जातो, तर विद्यार्थ्यांशी संबंधित हा प्रश्न आहे, किती गांभीर्याने घेणार आहे का? ह्या संदर्भात अल्पसंख्याक विभागानं जर का तसा काही अहवाल दिला किंवा अशा पद्धतीच्या तक्रारी झाल्या आणि त्या तक्रारीची सखोल चौकशी करून ती शाळा कुठली कुणाची असो त्यांच्यावरती कारवाई करणार. ऑडिओ क्लिप एक काल आली बाहेर, एनडीटीव्हीने एक ऑडिओ क्लिप चालवली. त्या ऑडिओ क्लिप मध्ये अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी मंत्रालयात कसे पैसे दिले जातात, 2 महिला चर्चा करतायत आणि तुला बाजारात मांडला अल्पसंख्याक अशा पद्धत दर्जा देण्यासाठी शाळांना. या सगळी चौकशी शिक्षण मंत्री म्हणून तुम्ही पुढाकार घेणार? अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप मी अजून ऐकलेली नाही, परंतु जर का आली असेल त्याची चौकशी करण्यात येईल आणि संबंधितावर कारवाई. जय पवार यांनी एक मागणी केली आहे की त्यांचं स्टेटस सध्या चर्चेत आहे, इतर निसारवर बंदी घालण्याची त्यांनी मागणी केली आहे. संपूर्ण विमानामध्ये सखोल चौकशी परत त्यांनी मागणी केली आहे. नाही, ज्या लोकभावनेतून ज्या ज्या मागण्या ह्या संदर्भात ह्या घटनेशी संबंधित झालेल्या आहेत त्याची ऑलरेडी चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस